नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण नको असलेले केस घरच्या घरीच कशा पद्धतीने काढायचे, अगदी सोपी पद्धत वापरून आपण केस रिमूव्ह कसे करायचे ते या ठिकाणी बघणार आहोत। आणि घरातीलच वस्तू या ठिकाणी आपण यूज केलेल्या आहे, त्यासाठी आपल्याला पार्लरची चक्कर मारण्याची देखील गरज पडणार नाही किंवा पैसे देखील खर्च करण्याची गरज नाही। अगदी सोपी पद्धत आहे आणि रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे। बघू शकतात तुम्ही हाताचे, पायाचे, अप्पर लिप्सचे किंवा आयब्रोचे कुठलेही केस अगदी आरामात काढू शकता, ते पण न त्रास होता किंवा न खर्च करता आणि न पार्लरमध्ये जाता आपण या ठिकाणी हेअर रिमूव्ह कसे करायचे ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास देखील शेअर करायला विसरू नका। अप्पर लिपचे देखील तुम्ही केस जे आहे ते अगदी आरामात या ठिकाणी काढू शकतात। ज्या महिलांना पार्लरमध्ये जाण्यासाठी पैसे नसतात त्या महिलांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे। त्यासाठी आपल्याला लागणार आहे पाणी। बघू शकतात मी अर्धासा कप या ठिकाणी पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला जवळपास मी 3 चमचे या ठिकाणी साखर ॲड करत आहे। साखर ही हेअर रिमूव्ह करण्यासाठी एक स्क्रबिंगचं करण्यासाठी खूप इम्पॉर्टंट मानली जाते, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी साखर घ्यायची आहे। तुम्ही हवं तर गूळ देखील घेऊ शकता, तुमच्याकडे जे पण काही अवेलेबल असेल साखर किंवा गूळ ते तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात। आता बघा त्यानंतर आपल्याला हे जे मिश्रण आहे व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे। जोपर्यंत याला घट्टपणा येत नाही तोपर्यंत आपल्याला हे गॅसवरती व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे। आणि बघा अशा पद्धतीने आपलं हे जे मिश्रण आहे ते या ठिकाणी उकळून मी घेतलेलं आहे। अगदी थोडंसंच मिश्रण या ठिकाणी तयार झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे थोडीशी कॉफी पावडर। तुम्ही स्किप केलं तरीही चालेल, परंतु कॉफी पावडरमुळे जी आपली स्किन प्रोटेक्ट राहते आणि ज्या ठिकाणचे जे हेअर रिमूव्ह होतात त्याला त्या ठिकाणची स्किन प्रोटेक्ट राहण्यासाठी आपण या ठिकाणी हळदी पावडर आणि कॉफी पावडर दोघांचाही वापर आपण या ठिकाणी करत आहोत। बघा आपल्याला थोडीशी हळदसुद्धा यामध्ये ॲड करायची आहे। आणि हो, तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी तुमच्यासाठी रोज असे भरपूर यूजफुल व्हिडिओ घेऊन येत असते। बघा व्यवस्थित हे मिश्रण मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अजून एक गोष्ट ॲड करायची आहे, ती म्हणजे लिंबू। अगदी 2-3 थेंब आपल्याला लिंबाचे यामध्ये टाकायचे आहे। आणि अजून एक गोष्ट आपल्याला यामध्ये ॲड करायची आहे, ती म्हणजे गव्हाचं पीठ, जे की सर्वांच्याच घरी असतं। आणि या सोप्याच पद्धतीने आपण जे नको असलेले जे केस आहे ते काढणार आहोत। अगदी सोपी पद्धत आहे, रिझल्ट अगदी तुमच्या समोर मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि ज्यावेळेस आपण पार्लरमध्ये जातो त्यावेळेस आपल्याला भरपूर असा त्रास देखील होतो आणि पैसे देखील त्या ठिकाणी द्यावे लागतात। परंतु तुम्ही ज्यावेळेस अप्पर लिप जर तुम्हाला करायचे असेल तर थोडे छोटे छोटे केस दिसायला लागल्यानंतर तुम्हाला बघा अशा प्रकारे मिश्रण हे तयार घट्ट गोळा याचा तयार होतो। अशा पद्धतीने आपल्याला हा गोळा तयार करून घ्यायचा आहे। छोटे छोटे केस दिसायला लागल्यानंतरच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे। बघा सुरुवातीला माझ्या ज्या अप्पर लिप्स आहे त्या भरपूर अशा मोठे हेअर जे आहे ते तयार झालेले आहे, परंतु तुम्हाला मोठे हेअर होऊन देण्याच्या आधीच ही प्रोसेस करायची आहे। बघा मी यावरती जी पावडर असते आपल्याकडे, तुम्ही जी पण कुठली पावडर यूज करत असाल ती पावडर आपल्याला या हेअरवरती लावायची आहे। आणि अशा पद्धतीने जो कणिक आपण या ठिकाणी मळून घेतली होती त्यावरती आपल्याला केसांवरती अशा प्रकारे प्रेस करून खेचायचं आहे। आता याला जो चिकटपणा असतो त्यामुळे जे बेबी हेअर असतात, छोटे छोटे केस असतात ते निघण्यास खूप मदत होते आणि आपल्याला या ठिकाणी त्रास देखील होत नाही आणि विशेष म्हणजे 1 रुपया खर्च देखील येत नाहीत। नक्की ट्राय करा। आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील मानता येईल। आता हे जे आपण सुरुवातीला लिक्विड तयार केलं होतं म्हणजे जे साखरेचं पाणी होतं त्याचा वापर देखील तुम्ही करू शकतात। कणकीच्या आधी जे मिश्रण तयार झालेलं होतं ते देखील तुम्ही अशा पद्धतीने हेअरवरती लावू शकतात। तुम्हाला ज्या ठिकाणी अप्पर लिप्सला तुम्ही लावू शकतात किंवा हातावर पायावर जरी हेअर असेल तिथे तुम्ही याचा वापर करू शकतात। बघा व्यवस्थित हे सुकल्यानंतर आपल्याला एक कपडा घ्यायचा आहे ओला करून आणि त्या ओल्या कपड्याने आपल्याला हे व्यवस्थित पुसायचं आहे किंवा टिश्यू पेपरने जरी पुसलं तुम्ही हे तरी चालेल। नक्की ट्राय करा। आणि भरपूर अशा आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा भरपूर अशा लेडीज आहे की ज्यांची परिस्थिती नसते आणि ज्या पार्लरमध्ये जाऊ शकत नाहीत। खरंच त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे। त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा आणि तुम्हाला माझी ही मेहनत थोडी जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ जर यूजफुल वाटला असेल तर आपल्या मित्रपरिवारास देखील शेअर करायला विसरू नका। आय होप ट्रिक आवडली असेल, लाईक करा, शेअर करा।